नमस्कार, मी वृषाली पाटील देश महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। 8 तारखेपर्यंत अलर्ट देण्यात आला असून अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केले। दरम्यान मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 8 तारखेपर्यंत अलर्ट। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अडचणी समजून घेतल्या। 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। उद्या नाशिकला अलर्ट, ढगफुटीची शक्यता। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 300 मिमी पावसाचा अंदाज। उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे, या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईकडे येणारी 1 लेन सुरू, तर पुण्याकडे जाणारी 3 लेन सुरू। पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली। मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला। जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला। रायगडमध्ये भरपूर पाऊस। सावित्री नदीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। इंद्रायणीवरील 4 पूल पाण्याखाली। रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। आपल्या ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पावसाचं पाणी साचलं। पालघर जिल्हा सर्वात जास्त प्रभावित। पाणी साचण्याच्या सर्वात जास्त घटना। अहमदाबाद मुंबई नवीन त्या ठिकाणी हायवे आहे, त्या ठिकाणी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मिसिंग लिंकवरील मुंबई ते पुणे दरम्यानची वाहतूक सुरू झाली। मिसिंग लिंकवरील पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अद्यापही बंद आहे। ढिगारा हटवण्याचं 80% काम पूर्ण झालंय। मिसिंग लिंक पुढील 2 तासात पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान दरड कोसळल्यानंतर नेमकी या ठिकाणी काय परिस्थिती झाली होती पाहूया। कोसळलेली भली मोठी दरड, रस्त्यावर जमा झालेला मातीचा ढिगारा, आणि धबधब्यासारखं वाहणारं पाणी। ही दृश्य आहेत पुणे मुंबई कनेक्टिंग लिंकची। कनेक्टिंग लिंकच्या पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर पहाटेच्या सुमारास भली मोठी दरड कोसळली। कनेक्टिंग लिंकमधल्या मुंबई दिशेकडच्या पहिल्या बोगद्याच्या शेवटच्या टोकाला ही दरड कोसळली। ही दरड कोसळली त्या ठिकाणाहून कनेक्टिंग लिंकवरचा केबल स्टेड ब्रिज सुरू होतो। जोरदार पावसामुळे डोंगराच्या कडेचा काही भाग खचला। काही मोठ्या दगडांसह छोटे दगड आणि माती रस्त्यावर आली। कनेक्टिंग लिंक बोगद्याच्या कडेचा स्लॅबही कोसळून रस्त्यावर आला। आपण पाहतो की वरती जो कॉर्नरचा भाग आहे मिसिंग लिंकचा, तो देखील आता खाली पडलेला आहे। दृश्यामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी खाली पडलेला पाहायला मिळत आहे। जेसीबी असतील, पोलीस दल असेल किंवा वेगवेगळे जे रेस्क्यू ऑपरेशन करणारे आहेत, त्या अत्यंत साधन सामग्रीने सध्या या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात हा जो मलबा आहे तो बाहेर काढण्याचं काम करत आहे। दरड कोसळली त्यावेळेला सुदैवानं कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नव्हतं। दरड कोसळल्यानंतर हा मार्ग तातडीनं बंद करण्यात आला। कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या वाहनांना विरुद्ध दिशेनं बाहेर काढण्यात आलं। कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। कनेक्टिंग लिंक पाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला। पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे,
अलर्ट मोडवर आपण आहोत. हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलाय हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पाहावी. अशा व्यक्तींना उत्तर दिलं पाहिजे की ज्यांना समजतं, ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत. खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई पुणे एक्सप्रेसवे पाण्यात गेले. पाण्याच्या प्रवाहासोबत मोठे दगड महामार्गावर आले. टोलनाक्याजवळ असलेल्या फूड मॉलमध्येही पाणी शिरलेलं आहे. खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई पुणे एक्सप्रेसवे पूर्णपणे पाण्यात गेलाय. टोलनाक्याच्या जवळ असलेल्या फूड मॉलमध्येही पाणी शिरलंय. कामगार सगळं काढतो. चला तुम्ही पुढे चला. फूड मॉलमध्ये असलेल्या प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलंय. हेल्प टीम रेस्क्यू फ्रॉम फूड मॉल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. ट्रक ड्रायव्हर फूड मॉल. ॲनिमल रेस्क्यू ॲट फूड मॉल. डोंगरावरून येणारा पाण्याचा जोरदार प्रवाह महामार्गावरून वाहत होता. डोंगरावरून छोटे दगड आणि मातीही महामार्गावर आली. महामार्गावरच्या उर्से टोलनाक्याजवळ पाण्याचा मोठा प्रवाह महामार्गावर आला. पाण्याच्या प्रवाहासोबत मोठे दगड महामार्गावर आले. त्यामुळे पुणे मुंबई एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. मुंबई पुणे रेल्वे रुळाखालची जमीन खचली. घाटात दरड कोसळल्यानं अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात आणि मुंबई पुणे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय. कर्जत लोणावळा घाटामध्ये ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान दरड कोसळल्यानं मुंबई पुणे रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड हटवण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. मुंबई पुणे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसलाय. मुंबई पुणे दरम्यान कोणत्या एक्सप्रेस रद्द झाल्यात तेही पाहूयात. CSMT पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे CSMT इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस, सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, CSMT पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे CSMT इंटरसिटी एक्सप्रेस, CSMT पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे CSMT डेक्कन एक्सप्रेस, पुणे CSMT प्रगती एक्सप्रेस, CSMT पुणे प्रगती एक्सप्रेस, पुणे CSMT सिंहगड एक्सप्रेस, CSMT पुणे सिंहगड एक्सप्रेस, CSMT धुळे धुळे एक्सप्रेस, धुळे CSMT धुळे एक्सप्रेस. नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आणि या परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली. बाहेर जाणं टाळा असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराला मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.
त्यामुळे नाशिकच्या 5 तालुक्यांमध्ये शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले। नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। या परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शिवाय रेड अलर्टमुळे आठवडी बाजारही बंद राहणार आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी देवस्थानही बंद असेल। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं सुद्धा बंद राहणार आहेत। धबधब्यांच्या परिसरात पोलीस यंत्रणा कार्यरत असणार आहे। गडकिल्ले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणं टाळा असा इशाराही प्रशासनानं दिलाय। परंतु नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे, नाशिक तालुक्याचे इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका, या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल, या सगळे उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे। सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा, जे कारण नसताना आपण बाहेर पडू नये। त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे। उद्याच्या दिवसासाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। तर नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे भरपूर पाणी साचले। रेल्वे स्थानकाबाहेरची ही आता दृश्य आपण पाहणार आहोत। छाती एवढ्या पाण्यातून लोक वाट काढताना दिसतात। रेल्वे स्थानकात देखील अजून पाणी आहे। नालासोपारा स्थानकाबाहेर कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आणि या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतोय त्याची ही दृश्य। अनेक वाहनं देखील या पाण्यात बंद पडलेली आहेत। तर या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र याच पाण्यातून प्रवास करावा लागतोय। अगदी पूरसदृश्य अशी परिस्थिती ही दृश्य पाहिली तर आपण म्हणू शकतो। 3 दिवस मुसळधार पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नालासोपारा परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले। नालासोपारा स्थानकाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी छाती एवढं पाणी या परिसरात साचलंय। तर नालासोपाऱ्यात पुरामुळे लोकांचे हाल झाले। लहान मुलांसह वडील पुराच्या पाण्यात पडलेत आणि शेजारीच मॅनहोल होता, मात्र दोघे अलीकडे पडल्याने अगदी थोडक्यात बचावले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नालासोपाऱ्यात कशा प्रकारे 2 जण अगदी थोडक्यात बचावलेले आहेत त्याची ही दृश्य। लहान मुलाला घेऊन त्याचे वडील पुराच्या पाण्यातून जात होते आणि तेव्हाच ते पडले। शेजारीच मॅनहोल होता, मात्र दोघेही अलीकडे पडल्याने अगदी थोडक्यात बचावले आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नालासोपारा रेल्वे स्थानक जलमय झाला। रुळांवर पाणी आल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली। पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते वसईपर्यंत सुरू आहे। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात सलग 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। या ठिकाणी तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात 4ही रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। रेल्वे ट्रॅक जलमय झालेत, त्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक फक्त चर्चगेट ते वसईपर्यंत सुरू आहे। प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नालासोपारा स्टेशन सोबतच स्टेशन परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठीही कमरे एवढ्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। वसईमधील सातीवली भोईदा पाड्यातील रस्ते जलमय झाले। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वसईमधील भोईदा पाड्यामध्ये पाणी साचले। पाणी साचलेल्या रस्त्यावर काही ट्रक अडकलेत। काही लोक गुडघाभर पाण्यातून प्रवास करताना दिसतायत।
काही लोक ट्रॅक्टरमधून प्रवास करत असल्याचंही बघायला मिळतंय. रस्त्यावरील डिवायडर्सही पाण्याखाली गेलेले आहेत. मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील आचोळे मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे वसई विरार मधला संपूर्ण परिसर हा जलमय झालाय. सर्वत्र पाणीच पाणी झालंय. वसईच्या मिठागरात अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे. इथल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं लोकांची गैरसोय झाली आहे. मुसळधार पावसामुळे वसई सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. वसई आणि नालासोपारामधील रेल्वे रुळांवर पाणी साचले. सकाळपासूनच विरारवरून सुटणाऱ्या गाड्या पूर्ण बंद करण्यात आल्या आहेत आणि या ट्रॅकवरून प्रवास करावा लागतोय या चाकरमान्यांना. वसई आणि नालासोपारामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलंय, मात्र हे पाणी रेल्वे रुळांवर देखील आलेलं आहे. ट्रेन्स पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे या रुळांवरून चालताना चाकरमान्यांचा हा प्रवास. मुसळधार पावसामुळे वसई आणि नालासोपाऱ्याला जोडणारा सनसिटी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. सनसिटी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दोन्ही शहरांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. बातमी आळंदीतून. आळंदीत वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या 408 लोकांची सुटका करण्यात आली. इंद्राणीनं धोक्याची पातळी ओलांडली. 4ही पूल पाण्याखाली गेले. वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्याला यावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांकडून करण्यात आलेलं आहे. इंद्राणी नदीला पूर आल्यानं आळंदीत प्रवेश करणारे 4ही पूल पाण्याखाली गेले. आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली. संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातून 220, इंद्रायणी नगरीतून 100, ठाकूरबुवा मंडपातून 60 आणि गोपाळपुरातून 28 अशा 408 लोकांची सुटका करण्यात आली. दरम्यान वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्याला यावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे. आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल. इंद्रायणी नदीनं रौद्र रूप धारण केलं. जांभवडे, सुडुंबरे, सुदवाती आणि देहू आळंदी ते तुळापूर नदीकाठच्या लोकांना जनावरं काढून नेण्याचं आवाहन करण्यात आलंय. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वार पायऱ्यांना देखील पाणी लागले. मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प झालाय. माणगाव आणि रोह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले. नागोठण्याजवळील वाकडमध्ये पाणी साचल्यानं मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय. कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसलाय. नागोठणे जवळील वाकडमध्ये पाणी साचलं, त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय. रोहा आणि माणगाव परिसरात महामार्गाच्या अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. कशेडी घाटातील नव्या महामार्गावर मोठी दरड कोसळल्यानं वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्प झाली आहे. दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. महामार्गावरची दरड बाजूला करण्याचं काम सुरू असून रात्रीपासून हा महामार्ग बंद आहे. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. महाड विन्हेरे मार्गाचा पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. रात्री 2 वाजल्यापासून बसमध्ये काही प्रवासी अडकले. ताम्हिणी घाटातही रस्ता खचला, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.
तिकडे चिपळूणमध्ये परशुराम घाटातील ढामणदेवी परिसरात दरड कोसळली। या ठिकाणचा 300 मीटरचा मार्ग बंद करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गाची एक लाईनही बंद करण्यात आलेली आहे। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात पुन्हा दरड कोसळली आहे। वेरळ घाटात दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे। सध्या एक लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे। महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। अंबा नदी, कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। उल्हास नदीला पूर आला असून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा मोठा विळखा महाड शहराला बसलाय। मुख्य बाजारपेठ, सुकट गल्ली, दस्तुरी नाका आणि गांधारी नाका परिसरात गुडघाभर पाणी साचलंय। अनेक दुकानं पाण्याखाली गेल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सावित्री नदी सोबतच अंबा नदी, कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली। पाताळगंगा नदीची धोका पातळी 21.52 मीटरवर आहे। रायगड जिल्ह्यात 4 नद्यांनी धोका पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाली खोपोली मार्गावर अंबा नदीच्या पुराचं पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। संपूर्ण पाली शहर, एसटी बस स्थानक आणि भाजी मार्केट अंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले। अंबा नदीचं पाणी पुलाच्या दोन्ही बाजूला आल्यानं खोपोली ते वाकण फाटा वाहतूक बंद करण्यात आली। तिकडे बदलापूरमध्ये उल्हास नदीनं अकराळ विकराळ रूप धारण केले। बदलापूर गावाकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदी किनाऱ्यावर असणारे बेणसे आणि वावे पूल पाण्याखाली गेले। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलाय। बेणसे गावात नदीचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसलाय। रेल्वे स्थानकातील छताचा 50 ते 60 फुटाचा भाग कोसळलाय। मध्यरात्रीच्या सुमारास हे छत कोसळले। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये।